इतक्या वर्षाची ओळख पण काय उपयोगाचं नाहीये ह्या बाईचं. खूप वैताग दिलाय मला. आजी, तुझ्या या चाळीवर अजिबात वचक राहिला नाहीये बघ. काय ग मनीषा, अशी का तनतन करत आलीस? शांत बस आधी. आणि काय झालं ते समज सांग मला. काय सांगू, एका मोठ्या पार्टीसाठी जेवणाची ऑर्डर घेतली होती मी आणि सुष्मिते, पण आता ती कुठे गायब झाली काय माहिती. आता मला सांगा, आयत्या वेळेला मी कसं काय मॅनेज करू हे सगळं. आणि मोठी पार्टी आहे ती, जरा पैसे पण चांगले मिळत होते, पण आपल्या लोकांना त्याची काहीच कदर नाही बघा. आता काय करू मी, मला तर काहीच समजत नाही बघ. काकू, नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर मी करू का त्या पार्टीचं जेवण? तुला जमेल का? अगं म्हणजे तसं नाही, मोठ्या लोकांच्या घरी काय जेवतात ते तुला माहितीये का? काय गये, तुला माझी सून काय तुझ्यासारखी गरीब वाटली वय? लई श्रीमंत आहे ती. आजी, समद माहितीये तिला. आणि ती दोघं नवरा बायको माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी समद सोडून आली तिकडं. ती काय कमी नाहीये, सुग्रण आहे ती, सुग्रण माझी नाचून. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत तिकडे. मी तुला त्या कामाचे 1000 रुपये देईन. हा चालेल. हा पण फक्त स्वयंपाक करायचा नाहीये, हा तिथल्या माणसांना वाढायचं पण आहे. हा बर. आजी, मी नक्की जाऊ ना? जा जा बाळा जा. थकलोय मी. काम मिळत नाहीये, कुठल्या तोंडाने घरी जाऊ. काम मिळाल्याशिवाय पुढचं काहीच सोपं होणार नाही. घरात खायला पण काही नाही. घरात पारू आजी उपाशी असते. आई, तुझी खूप आठवण येते ग. तुला येत असेल का ग माझी आठवण? तुला लागलं तर नाही ना? हा, तू त्या चाळीतलास ना? हो. इट्स ओके, इट्स ओके. तुला लागलं नाही ना जास्त? लागलं थोडंसं, पण माझ्या नोकरीचं. काय झालं नोकरीचं? ते सामान पोहोचवण्याचं गरजेचं होतं, आणि जर असंच ऑफिसला गेलो ना तर मालक मला फोडून काढेल दादा. नाही नाही, तू नको काळजी करू. तुला ऑफिसला कुठे जायचं ना मला सांग, मी तुला पोहोचवतो. ठीक आहे? आणि दादा, ते आमचा मालक शहाणा नाही आहे रे. तू त्याला हलगर्जीपणा बिलकुल नाही चालत. आणि जर त्याला हे कळलं ना तर काय होईल? नको काळजी करू, मी सोडतो तुला. इथून सरळ ना? हो. काय रे, किती वाजले? हा, वेळेवरती यायचं असतं. पार्सल सगळी वेळेवरती पोहोचवायची आहे. हो सर, पण मी गाडीवरून पडलो त्यामुळे. अरे मग काय झालं? अरे तू मेलास तरी काही फरक पडत नाही. टार्गेट्स असतात. कंपनीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हो सर, पण हे बघा, लागलंय मला. गाडी चालवता येणार नाही सर. गाडी पण खराब झाली ना सर, प्लीज. अरे मग मी काय करू? सर, सर, हे सगळे कुरिअर मी डिलिव्हर केले तर? हे कोण आहेस कोण तू? हे बघ, तुला ही कामं जमणार नाहीत. नाही नाही सर, मला जमेल. जमेल? हो.
नक्की जमेल? नक्की जमेल. सर मला जॉबची खूप गरज आहे. ठीक आहे, ही कुरिअर तुला वेळेवरती पोचवायला लागतील. तर उद्यापासून तुझा जॉब फिक्स. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. प्रिया, दामिनी, बरं झालं तुम्ही इकडे आलात ते. मी पण आली इकडे. हा. तर नंदा, माझी मैत्रीण इतकी वर्ष फॉरेनला होती. तिथे मोठी बिझनेस टायकून आहे ती, आणि ती आता भारतात आली, इथे स्थिर होतीये. तर तिने आज आपल्याला सगळ्यांना जेवायला घरी बोलवलंय. प्रीतम, बरं झालं आलास. माझ्या मैत्रिणीने आज आपल्याला जेवायला बोलवलं. तयार राहा, आपल्याला तिच्याकडे जायचं. मी का येऊ? तुझी मैत्रीण तिने तुला बोलवलंय. तुम्ही सगळे जा, मला इंटरेस्ट नाहीये. प्रीतम, व्यवसायासाठी कधी कधी ह्या गोष्टी कराव्या लागतात. तुला आवडो न आवडो, तुला आज तिथे यावंच लागेल. आई, तू दादाला जसं वागवायचीस तसं मला वागवू शकत नाही सर. तो मामास बॉय होता, तो तुझा एकही शब्द मोडू नाही द्यायचा. आणि तरी तू त्यालाच समजून नाही घेतलंस. मी तर आधीपासूनच नालायक आहे, त्यामुळे माझ्याकडून काही अपेक्षा करू नकोस. आई, तुम्ही नका काळजी करू. मी समजावते प्रीतमला, येतील ते.